मतदान केवळ हे एक राजकीय प्रक्रिया आहे का हो? नाही. मतदान केवळ ही राजकीय प्रक्रिया नाही, तर ती एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. असं म्हणणं आहे द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधल्या अर्थतज्ञाचं म्हणजे मायकल ब्रुटर यांचं, ज्यांनी सध्याच वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरममध्ये आपला एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? त्यांनी 2 कन्सेप्ट दिलेले आहे मतदानाबद्दल, ते आपण समजून घेऊयात. तर प्रोफेसर ब्रुटर यांनी पहिली संकल्पना मांडली इलेक्टोरल अर्गोनॉमिक्स. तर काय आहे? इलेक्टोरल अर्गोनॉमिक्स काय आहे? तर एक मानसशास्त्र आहे. तुम्ही एक समजून घ्या, की तुम्ही मतदान कुठून करता, यावर तुमचा मतदानाचा जो रिझल्ट आहे त्यावर परिणाम पडतो. म्हणजे तुम्ही जर मतदान तुमच्या घरात बसून म्हणजे 4 भिंतीच्या आतमधून करत असाल, तर तुम्ही टोकाचा निर्णय घेण्याची क्षमता असते. पण तुम्ही तेच मतदान करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातून मतदान केंद्राकडे जाता. तर जाताना तुम्हाला ज्या समाजात होणाऱ्या गोष्टी आहे किंवा जाताना ज्याही गोष्टी तुम्हाला डोळ्यांना दिसतील, त्याचा परिणाम तुमच्या मतदानावर झालेला पाहायला मिळतो. दुसरी कन्सेप्ट त्यांनी मांडलेली आहे मिरर परसेप्शन्स. आता यामध्ये काय त्यांनी मांडलेलं आहे, की समाजामध्ये जे 2 गट निर्माण झालेले आहेत. तरुण वर्ग आणि आपण त्याला वयस्कर वर्ग असे म्हणू शकतो. यांचे दोघांचेही राजकीय जे विचार आहेत ते वेगळे आहेत. पण या दोघांनाही आपसामध्ये संवाद साधून कुठेतरी लोकशाही जपण्याची गरज आता आहे. मग यावरून आपल्याला एक लक्षात येते, की मतदान केवळ ही एक राजकीय प्रक्रिया नाही, तर समाजात असलेल्या सर्व गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन एक मानसशास्त्रीय प्रक्रिया बनलेली दिसते.